तर मला असं वाटतं ह्याचं उत्तर साहेबच देतील. बरोबर आहे. यावेळेला उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला, मला थेट प्रश्न तुम्हाला देखील करायचा आहे. हिंदी भाषिकांना मराठीचं एवढं वावडं का? एक बोलू का? हा, तुम्ही घासात जबरदस्ती तुम्ही काय टाकलं आणि कोण निघलणार त्याला आतमध्ये, तसं नाही होत. हा देश संविधानने चालणार आहे. बाबासाहेब आंबेडकरनी संविधान घडवलेलं आहे ते महाराष्ट्राचे होते. त्यांनी नुसतं हे म्हटलं होतं का नुसतं मराठी बोलायचं पूर्ण देशामध्ये? हा, तुम्ही जबरदस्ती घासात टाकणार आणि कोण बोलणार का? मी बोलतो कारण माझ्या इकडे जन्म झालेला, मला बोलता येतो. पण तुम्ही जबरदस्ती बोला, मराठीमध्ये बोल, मी पण बोलणार. तू कौन होता है रे सिखाने वाला? हाँ, तू कौन होता है? राज ठाकरे की जिम्मेदारी है क्या पूरा महाराष्ट्र का? महाराष्ट्र राज ठाकरे है, राज ठाकरे महाराष्ट्र है क्या? हाँ, जबरदस्ती तुम लोगों को मारते हो. भाषा को खराब तुमने किया, मराठी को सम्मान है, ये हमारी माँ है. लेकिन तुम लोग नाले पण मराठीचा जे अपमान करतात त्यांचं काय रीटा गुप्ताजी? मला इथे बोलायचंय. बोला ना रीटाजी. चुकीचं बोलतात आहे. शुक्लाजींना कोणी सांगितलं की कोणी जबरदस्ती केलंय की फक्त मराठी बोलायचंय? आमच्या लोकांचं काय म्हणणं आहे? लोकांच्या दुकानात जाऊन तुम्ही लोक मारहाण करतायत. थांबा ना, दुकानात फक्त तोंड चालवू नका. जाऊन गप्पा बसा जरा, गप्पा बसा जरा, बोलू नका. मी बोलते आता. आम्ही कोणालाही जबरदस्ती नाही केली की तुम्ही फक्त मराठी बोलायचं. आम्ही सांगितलं महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी आलं पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे. मी स्वतः उत्तर भारतीय आहे. आम्हाला कोणी काही बंधन नाही घातलं. आमचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झालाय. अहो, आम्ही इथे राहतो. आमच्या कुटुंब सगळं मराठी बोलतो घरी. आम्ही कोणालाही जबरदस्ती करत नाहीये. विषय एवढाच आहे की महाराष्ट्रात राहून मराठी ही भाषा थोडी आली पाहिजे. का आली पाहिजे? कारण आपण या महाराष्ट्राच्या मातीत राहतोय. कोणी जबरदस्ती करत नाही. पण समोरून कोणी उत्तर उलट दिलं तर कोण कसं ऐकून घेईल ते? हा आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राचं, नुसतं हो, नव्हे पूर्ण देशाचा आहे. पूर्ण देशाचा आहे. एअरपोर्टवर उतरताना फॉरेनर्सला तुम्ही विचारता का त्यांना मराठी बोलता येतो का? परदेशी आहेत. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता सुनील शुक्ला. काय बोलताय तुम्ही? करू शकत नाही. तुम्ही कंपल्सरी करू शकत नाही. आर्थिक आर्थिक राजधानी आहे. राजसाहेब ट्युशन टीचर आहे का? लोकांना मराठीमध्ये ट्युशन टीचर. राजनीती सोडा, ट्युशन क्लासेस चालू करा. तुम्ही शिकू नका. इकडे भ्रष्टाचार चालू आहे. आम्हाला माहिती आहे वेदांत राजसाहेब ठाकरेंनी काय बोलला का याच्यामध्ये? 1 लाख नोकरी गेली महाराष्ट्राची. नुकसान झालेलं आहे. नुसतं वसुली करायचं काम करायचं. टोल कलेक्ट करायचं. वसुली करायचं काम करायचं. सुनीलजी, आपण पुन्हा एकदा मराठी अमराठी या वादावरती येऊयात. मला एक विचारायचंय रीटा गुप्ताजी, सरकार एका बाजूला हिंदी सक्ती करतं, मग मराठीच्या सक्ती विरोधामध्ये उत्तर भारतीय का? काय म्हणताय? सरकार एका बाजूला हिंदी सक्तीचा निर्णय घेतं, त्यापासून सुरू झालेला हा खरं तर वाद होता. मात्र उत्तर भारतीयांना मराठी सक्ती नको, हिंदी सक्ती चालणार, हे महाराष्ट्रात कसं चालेल? तेच सांगते. पहिली ते तिसरी किंवा पहिली ते पाचवी तुम्ही का सक्ती करता? एवढे विषय आहे, एवढे भाषा आहे, ते त्यांना शिकताना मुलांना त्रास होत आहे. हिंदी तुम्ही करा ना, 5वी नंतर करा. आणि आता दिल्लीमध्ये जाऊन आम्ही सांगतो का मराठी घ्या? दिल्लीमध्ये जाऊन सांगतो का मी गप्पा बसा? त्यांच्या वडिलांकडे जा, तिकडे जाऊन बोला. तुमच्या पोरांना हिंदी कंपल्सरी करू नका. लोकांना का मारताय तुम्ही? लोकांना का मारताय तुम्ही? तुम्ही पाचता का त्याला? जेवण तुम्ही देता का तुम्हाला त्यांना? आम्ही कोणाला काही देताय? तुम्ही विषय बदलू नका. करायचं. महाराष्ट्राच्या भूमीवरती आलेल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी इथलीच भूमी जी आहे ती घास भरवत असते, याचा कुठेही विसर पडायला नको. इतरही मान्यवर आपल्या सोबत आहे, मी थेट त्यांच्याकडे जाईल. यावेळेला द हिंदूच्या ब्युरो हेड विनया देशपांडे, मी आपल्याकडे येईल. विनयाजी, मराठी असू दे, हिंदी असू दे किंवा इतर भाषा असू दे, मात्र महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला मराठीला विरोध केला जाईल त्यावेळेला खळखटाक होताना दिसतंय. आणि आता तर इतकं वातावरण सेन्सिटिव्ह आहे की मराठी अमराठीचा वाद एका वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचलेला आहे. येत्या काळातल्या निवडणुका आहेत, उद्या होणारा विजयी मेळावा आहे. विनयाजी, महाराष्ट्रातल्या या वादाकडे एक पत्रकार म्हणून तुम्ही कसं पाहताय?
विशाल, मला वाटतं की हा वाद गेल्या काही दिवसात जो चिघळत चाललेला आहे त्याला बरीच कारणं आहेत. हो. एकतर त्रिभाषा सूत्री संदर्भातलं राज्य शासनाचं धोरण असू देत, त्याबद्दल व्यक्त झालेला संताप असू देत, किंवा महाराष्ट्रात गेल्या वर्षीही अशा अनेक घटना घडल्या. आपण जेव्हा आठवू की बँक मॅनेजर्सची मारहाण झाली होती, बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्या जिथे लोकांनी मराठीत बोलायला नकार दिला होता आणि त्यामुळे इथली जी मराठी लोक आहेत त्यांना असं वाटलं की